आज पत्राचाळीसारखा विषय सरकार लक्ष घालत नाही, पण सगळ्यात महत्वाचा दोषी म्हणजे तो म्हाडा आहे. पण तिथे राहणारा जो आमचा अधिकृत मराठी माणूस आहे, आम्ही शिरता शिरता तर लीप पडते, आम्ही जाता जाता तर प्लास्टर कोसळतं. इतकं निकृष्ट दर्जाचं काम केलं म्हाडानी. सगळ्यांचं मत असं आहे की म्हाडात दोषी आहे. सरकार दोषी आहे का? मग आज पत्राचाळीतली 650 लोक उपोषणाला का बसलेत याचं उत्तर मुख्यमंत्री साहेब देणार आहेत का? सर्वजण म्हणतात की पत्राचाळ गाजलेली आहे, पण पत्राचाळ गाजलेली नाही, ती भाकरीप्रमाणे भाजलेली आहे. कशी हालत आहे इकडे. आज माझं 1 वर्ष शिक्षण थांबलंय, भाडा नाही आहे आम्हाला. घर काम करून ही मला शिकवते. आज मला गिल्टी फील होते की आज हिला काम करायला लागते, आमचं भाडं बंद येते. पत्राचाळीचं विजय असो, जागरूक पत्राचाळीचं विजय असो. पत्राचाळ म्हटलं की मराठी माणूस हे आपल्या डोळ्यासमोर येतं. हे जे सगळे बसले सगळे मराठी लोक आहेत ज्यांची घरं तुटली आहेत, पण अजून त्यांना म्हाडाकडून घरं मिळाली नाही. 18वा दिवस आहे आज. तिकडे आपण पाहतोय साखळी उपोषण चालू आहे. आपले लोक कामधंदे सोडून रोज इथे बसतायत, पण अद्यापही आपण पाहतोय सरकार याच्याकडे काही लक्ष देत नाही. म्हाडाकडून काही रिस्पॉन्स येत नाहीये. यांच्या काय अपेक्षा आहेत, यांच्या काय मागण्या आहेत, ह्या जाणून घेण्यासाठी म्हणून आपण आज आलेलो आहे. आज एक मराठी माणूस म्हणून मला असं वाटतं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. ह्यांची अपेक्षा काय आहे ना ती खरं जाणून घेऊयात. चला माझ्याबरोबर या तुम्ही. हे तोडलं कधी आणि तुम्हाला सांगितलं कधी होतं घर मिळणार आहे, आणि त्याच्यानंतर आज तुम्हाला घर मिळत नाही, काय नक्की प्रकार आहे? मला सुरुवातीवरून सांगा, म्हणजे लोकांना कळलं पाहिजे. ही घरं 8 ते 10 मध्ये तोडली सगळी. 2008 ते 2010 मध्ये सगळा प्लॉट खाली करून घेतला त्यांनी. त्याच्यानंतर आमची फसवणूक झाली, बिल्डर आला, तो गेला. त्याच्यानंतर आम्हाला अजूनही त्याचं काहीही पेपरवर्क झालेलं नाही आहे. आमच्या जागेवर मोठ्या मोठ्या इमारती झाल्या, त्यांना पोझिशन मिळालं, पण आम्हाला अजून काही नाही मिळालं. आम्हाला प्रत्येक जणाने फसवलं इकडे. त्याच्यामुळे आम्ही फार दुःखी आहोत आणि आम्हाला एवढं असं वाईट वाटतं का आज 16-17 दिवस झाले अजून आमची दखल शासनसुद्धा घेत नाही आहे. आमचे मूलभूत हक्क आहे ते, हे सुद्धा आम्हाला अजून मिळालेले नाही आहेत. 2008 ते 10 नंतर जे घर तोडले आहेत ते आज किती 2026, म्हणजे आपण पाहतोय जवळजवळ 16 वर्ष झालं ते झगडत आहेत आपल्या स्वतःच्या मराठी माणसाच्या हक्काच्या घरासाठी. कोणी दखल घेतली नाही जात नाही असं बोलताय. असं मत आहे की ह्या 16 वर्षामध्ये भरपूर लोकांनी पैसे कमवले, भरपूर लोकांनी पैसे खाल्ले, मग त्याच्यामध्ये एकाचा असं काय हात नाही, सगळ्यांचा आहे. पण हे प्रकरण लोकांपर्यंत पोहोचलं नाही आजपर्यंत. आणि मला असं वाटतंय खरंच मराठी माणसांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. प्रत्येक मराठी माणसांना सांगावं की ही परिस्थिती आहे. एक मराठी माणूस आज रस्त्यावर आहे, 18 दिवस झालं. आपण पुढे वळत अजून काकींना विचारू अजून एका की काय परिस्थिती, अजून काय सगळ्या गोष्टी सांगा. तुम्हाला काय वाटतं, काय तुमच्या भावना आहेत? नमस्कार. सर्वप्रथम मी पत्राचाळ ह्या विषयावर बोलणार आहे. पत्राचाळ म्हणजे हे ॲक्च्युअल ही पत्राचाळ होती, म्हणजे पत्रे लावलेले होते आणि त्यावेळी एरिया मिलिटरीचा असल्यामुळे ते पत्रे लावले गेले होते आणि त्यामुळे तिथे पत्राचाळ हे नाव ठरवलं गेलं. आणि ते पूर्णपणे अजूनपर्यंत साबित आहे, कारण अजूनही ते आमच्या या बिल्डिंगला सुद्धा काही पत्रे आहेत अजून, म्हणजे त्यांनी ते पत्रेसुद्धा अजून तसेच ठेवले. ह्या एक फोकस आहे एक प्रकारचा. दुसरी गोष्ट म्हणजे 2008मध्ये इथे विकास आला होता. 3 डेव्हलपर आले, पण तिन्ही डेव्हलपरनी आम्हाला फसवलं. शेवटी ती गोष्ट म्हाडाकडे गेली. आम्हीच लोकांनी कमिटी करून आम्ही ती शेवटी कोणाला तरी मध्यस्थी करून तो म्हाडाकडे गेलं प्रकरण. आणि म्हाडाकडे गेल्यानंतर म्हाडाने आमची अशी वाट लावली की बघायची सोय नाही. आज आम्ही 17 दिवस उपोषणाला इथे बसलो आहे. कोणाला काही त्याची दखल नाही, कोणाला काही त्याची पर्वा नाही. प्रत्येकजण आपलं काम सोडून आपलं घर, हक्काचं घर कसं मिळेल ह्याच्याकडे आपण बघतोय. एक एक गोष्ट त्यांनी आम्ही त्यांच्याकडे एक्स्ट्रा काही मागितली नाही. जे जे आमचे हक्क आहे, जे जे आमच्या घरासाठी आम्हाला पाहिजे ते दिल्याशिवाय आम्ही आमचं हक्काचं घर ताब्यात घेणार नाही. हे एवढंच आमचं एक मागणं आहे. ते सुद्धा ते मागणं आमचं मानायला तयार नाही. आम्ही आमची जागा दिली, एवढी मोठी प्रशस्त आपली 40 एकरची जागा आम्ही देऊन मोठमोठ्या इमारती झाल्या. त्या इमारतीनं आमच्या नंतर येऊन म्हणजे जागेत राहून त्यांना ओसी प्राप्त झाली. आम्हाला आमचं भाडं मिळत नाही आहे, आम्हाला आमचं घर हक्काचं भाडं साधारण कधीपासून नाही मिळालं? भाडं आता प्रत्येकाला 2015-16 पासून मिळालं नाही. नंतर काही बऱ्याचशा खटाटोपी करून भांडणं करून त्या लोकांना 21-22पर्यंत भाडं मिळालं. त्या भाड्यामध्ये पण अशा गोष्टी काढल्या, 25 देतो, 40 देतो, आणि शेवटी माणूस कंटाळलेला असतो कुठेतरी. मग तो मुद्दा मानला गेला आणि 25,000वर आम्ही आलो. पण 25,000 आज भाड्यात काही कुठे घर मिळत नाही. आता तो 25,000चा मुद्दा आणि आता आला आहे 2026मध्ये कोणी सांगावं 1 BHK 25,000ला मिळतो का? नाही मिळत. हेही त्यांना साधं कळत नाही. आणि ह्यासाठी आम्ही त्याही गोष्टी त्यांना पुढे जाऊन अजून बांधकामाकडे वळलो. तर बांधकाम हे असं निकृष्ट दर्जाचं आहे की हात लावले की एक एक कप्पा पडतो. अशा घरात आम्ही जायचं कसं?
आणि अशा स्थितीत त्यांनी वेगवेगळ्या रीतीने आम्हाला चाल ढकलवून लॉटरी काढली. त्या लॉटरीतसुद्धा आम्हाला मान्य केलं नाही, आम्ही ती नको. पण त्यांनी शेवटी आपली मनमानी करून पुढेच गेले आणि ती लॉटरी त्यांनी पूर्ण केली की झाली तुमची लॉटरी, चला. आता लॉटरी झाल्यानंतर आपल्याला जर आपलं हक्काचं घर घ्यायचं आहे, त्यासंबंधी काही बरीचशा गोष्टी असतात की त्याला लायक असतात, त्याला गरजेचं असतात, त्या आम्हाला दिल्याच नाही, त्या आम्हाला सांगितल्याच नाही, त्या आम्हाला कळवल्याच नाही. हे जर आम्हाला माहिती पडलं तर आम्ही आमचं घर कसं घेणार? म्हणून आम्ही आमच्या हक्काच्या घरात मिळत समोर असूनसुद्धा लोकांना असं वाटतं पत्राचाळीची घरं झाली आणि लोक का जात नाही, असे अनेक प्रश्न आम्ही ऐकतो. पण ज्याला प्रश्न पडतात त्यांनी येऊन बघावं की ते घर काय. नुसती बिल्डिंग दिसली म्हणजे घर नाही झालं, त्याच्या आतमध्ये काय आहे हे जो बघेल त्याला त्याचा माहिती मिळेल. आणि अशा घरात ते लोक आम्हाला हे जे घर बनलं ते कधी बनलंय? साधारण तुम्हाला जे देण्याचं घर आहे, देण्याचं घर 25ला त्यांनी सांगितलं देतो म्हणून. लॉटरी झाल्यावर आधी आम्हाला सांगितलं, पण लॉटरी होण्या अगोदर पण आम्हाला काही गोष्टी आम्हाला पण त्यांनी ह्याच्यात घेतलं पाहिजे ना, म्हणजे विश्वासात घेतलं पाहिजे. की काय आहे काय नाही. Satisfaction. अहो, आमचं घर म्हणजे आमच्या स्वतःच्या जागेचं, म्हणजे आमची जी जागा आहे त्या जागेत दिलेलं घर. आमच्या जागा अशा होत्या ना, एक सारख्या आमच्या 4 रूम, पाठी एवढी जागा, पुढे एवढी जागा. कोणाचं लग्न कार्य करायचं असेल तरी त्याला त्रास व्हायचा नाही आणि काही नाही. इतकं सुंदर सगळं आमचं असताना आम्हाला आमच्या घरात येऊन आमच्याच घरावर बुलडोजर चालवून आमच्याच घराची जागा घेऊन आज आम्हाला ही स्थिती करते. आणि आज आम्ही जे उपोषणाला बसलो आहे त्याचं कारण हे की आम्हाला घर दिसतं आहे, तुमची बिल्डिंग दिसते, पण घरामधलं आतमधलं बांधकाम जर अशा प्रकारचं असेल तर त्याला जबाबदार कोण? शासन की म्हाडा की सोसायटी? काय कोण करणार आहे? जर अशा प्रकारचं बांधकाम असेल तर आम्ही कसं जाणार? आम्ही शिरता जर लिफ्ट पडते, आम्ही जाता तर प्लास्टर कोसळतं, तर त्या घराचा दर्जा काय असेल? आणि त्या घराच्या दर्जात ते घेणार कोण त्याची जबाबदारी? याच्यापैकी कोणी तुमच्यापैकी कोणी ते घर बघितलंय का आणि ती अवस्था तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे कोणी अनुभवली समोर? बघितलं आम्ही, घर बघितलंय आम्ही. ज्या दिवशी माझं हे होतं इन्स्पेक्शन होतं 13 तारखेला, त्या दिवशी माझ्या समोरच आम्ही आलो होतो, तेव्हा मोठं जवळजवळ 90 किलोचं प्लास्टर पडलं. ॲक्च्युली त्याचं झालं होतं, इन्स्पेक्शन झाल्यानंतर ते पडलेलं आहे. आणि ते समोरच म्हणजे एक माणूस आमचाच सोसायटीत जात होता, तो वाचला थोड्यावर. जर तो गेला असता त्याची जबाबदारी हा गेला असता त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? काय केलं असतं? तर आम्ही ते बघितलं. नंतर आम्ही घरात गेलो, घरात सगळं लिकेज, म्हणजे इवन तुमच्या स्लायडिंग उघडत नाही आहे आणि बाथरूमचे वगैरे दरवाजे इतके घाणेरडे आहेत ना, ते खोलत नाही आहेत आणि सगळीकडे ना तुटलं फुटलेलं आहे. वरचं स्लॅब वगैरे जे असतं ना ते सुद्धा तुटलेलं आहे. अशा घरात सर आम्ही जायचं कसं? आणि हे म्हाडा आमची मनमानी करते, आम्हाला विदाऊट पेपर सांगतात जात नाही. आम्ही जात का नाही त्याचं उत्तर तर आमच्याकडे तुम्ही सांगा तर आम्हाला पेपर दिले नाही अजून. जे आपलं आता घरात जाणार आहे तर आम्हाला काहीतरी प्रूफ पाहिजे ना, तेही आमचं करत नाही आहे. डीए म्हणतात. घर असं असतं का? हा प्रश्न आहे माझा. नवीन घर ह्यांचा असा आरोप आहे, साधारण मला असं समजतंय की म्हाडाचं काम हे निकृष्ट दर्जाचं काम आहे. आणि ते स्वतः सांगताय जेव्हा ते गेले होते बघायला आणि तो स्लॅब पडला 75 काहीतरी किलोचा स्लॅब, आणि तो 11व्या माळावरून पडला असं मी ऐकलं. आणि असं जर का असेल आणि ते तिकडे राहायला गेल्याच्या नंतर परिस्थिती मग अशी असेल तर कसं? आता बघा इथे समोर हे घर आहे, हे सगळे यांची घर आहेत आणि इकडे मोठ्या बिल्डिंगा बांधल्या आहेत. ते बिल्डरने बांधून दिलेलं आहे, ते प्रायव्हेट आहेत, ह्यांच्याच जागेवर बांधलेले ते सगळे घर आहे. पण ते आज किती वर्ष, बरेच वर्षाला राहत आहेत आणि चांगले राहत आहेत, चांगली सोसायटी आहे. पण त्याच्यासमोर जे ह्यांना घरं मिळणार आहेत ती अशा प्रकारची घरं असेल तर खरंच लाजदास्पद गोष्ट आहे. म्हणजे ज्यांच्या जमिनीवर घरं बांधायची त्यांनाच म्हाडा अशा प्रकारचं घर जर का ते असेल, म्हणजे बिल्डरवर विश्वास ठेवला, बिल्डरनी फसवलं, म्हाडाच्या अंडर या सगळ्या गोष्टी दिल्या तर म्हाडाकडून पण निराशाच आहे. बघा आपण फसवलं हा एक मोठा लाजेचा मुद्दा झालेला आहे. आणि हा मला वाटतं देशभर हा एक मुद्दा जाहीर झाला आहे की हे असं म्हाडा पत्राचाळीविषयी करते. कारण मला सांगा, आमच्याच जागा घेऊन आमच्याच बाजूच्या इमारती जागेत एवढे मोठमोठे घरं बांधून त्यांचा सगळा हे सुटतो, म्हणजे प्रश्न सुटतो. आणि आमचेच पैसे आम्हाला भाडं वाढून न देत त्यांना त्रास होतो. मला सांगा 25,000 काही होत नाही. हां, त्यांचे एवढे 800 करोड त्यांचे माफ केले आणि आम्हाला आमचं साध्या गोष्टी आहेत, त्या साध्या गोष्टी ते ऐकायला तयार नाही. आणि ऐकायला तयार नाही म्हणून शेवटी आम्हाला हे करावं लागलं. याच्याकडेही त्यांचं लक्ष नाही. आता आम्ही करावं काय? आपण तरुणांकडून थोडं ऐकून घेऊयात. काय सांगाल तुम्ही? मी सर्वप्रथम सांगेल ही माझी 4थी पिढी आहे. आम्ही म्हाडाकडे काय मागतो तर आम्ही म्हाडाकडे आमचे हक्क मागतो आहे
एक तर DA मागतोय, वैयक्तिक करार मागतोय, त्या पद्धतीने आमचे ॲम्युनिटीज आहेत आम्ही ते मागतोय. सर्वप्रथम एक सांगेल की म्हाडाचं हे जे बांधकाम आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे आणि त्यांचे स्लॅब कोसळतात. आम्ही घरामध्ये जातो तर घराच्या भिंती आम्हाला ओल्या वगैरे दिसत आहेत आणि खूप म्हणजे खूप त्रास आहे. आमचं भाडं आम्हाला मिळत नाही. आज तुम्ही बघा 25,000 रुपयामध्ये आम्हाला काय भाडं, गोरेगावसारख्या ठिकाणी भाड्याने आम्हाला रूम पण मिळत नाही आहे. त्यामुळे आम्ही खूप त्रस्त आहे. आम्ही म्हाडाला म्हाडाच्या म्हणजे बाबतीत आम्ही जाम त्रस्त झालेलो आहोत इथे. पण आता तुम्ही ह्या ज्या सगळ्या गोष्टी त्याची कंप्लेंट कोणाकडे केली आहे का? शासनाकडे केली आहे का? आमदाराकडे केली आहे का? नगरसेवक मग काय इतर सगळ्या गोष्टी? म्हाडाला तर हे वारंवार आमचे जे सोसायटीचं जे मंडळ आहे ते वारंवार पत्रव्यवहार तर करतच आहेत. म्हाडा सांगतं एक आणि करतं एक असं आहे आणि आमचे विषय हे राजकारणांपर्यंत पण पोचलेले आहेत. आता तुम्ही लक्षवेधीमध्ये जर बघितलं असेल तर आमच्या लक्षवेधीमध्ये पण लक्षवेधीमध्ये पण हा विषय घेतला गेला आहे. पण काही गोष्टींमध्ये ते चुकीचं पण म्हणजे त्यांच्यासमोर लक्षवेधीमध्ये चुकीचे पण त्यांच्यावरती रिप्लाय मांडले गेलेले आहेत. पण मग काही तुमच्यावर आरोप वगैरे आहे का काय असा की काहीतरी कारण आहे ह्यांच्याच लोकांचा काय प्रॉब्लेम आहे म्हणून घरं दिले जात नाही, असा काय आरोप वगैरे आहे का तुमच्यावर? मला तरी असं वाटत नाही. मला असं वाटतं की म्हाडाच मला याला जबाबदार धरावी लागेल. कारण आम्ही तर आमचे हक्क मागतोय म्हाडाकडे, बरोबर, आणि आम्ही त्यांच्याकडे अजून काय मागतोय? आम्ही आमच्या हक्काची मागणी करतोय. आज जर आम्ही 47 एकर ही जी जागा आहे ती जर खाली केली नसती तर हे जेवढे पण हे डेव्हलपर म्हणजे उभे आहेत ते लोक आज उभेच राहिले नसते ना. आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय इथे. म्हाडा असं सांगते का की आम्ही घरं दिलेत पण हे लोक राहायला जात नाहीत? हो, म्हाडा असं सांगतेच आहे. म्हाडा खोटं सांगते ना. खरं म्हणजे म्हाडाच्या प्रत्येक ऑफिसर्सनी इथे यावं आणि त्यांनी 1 महिना इथे येऊन राहून दाखवावं आम्हाला आणि मग आम्ही आतमध्ये जातो राहायला. माझं तर स्पष्ट मत असेल. बरं, तर अशा पद्धतीच्या काही गोष्टी आपण काकी बोलतात काहीतरी त्यांचं जाणून घेऊया. काय बोलतात? नमस्कार. ह्याच्यात कल्प्रिट आता सध्या म्हाडा आहे सगळ्यात मोठा. नोटीस देतात की आमचे घरं तयार आहेत पण इकडचे टेनंट जायला तयार नाही, अशी परिस्थिती नाही आहे. म्हाडाने जे लिगली करार करायचे, फर्स्ट DA, दुसरा PAAA, हे आमच्या ड्राफ्टमधले मेन पॉईंट्स काढून टाकते म्हाडा आणि आम्हाला ड्राफ्ट पाठवून देते. कारण त्यांचा फायदा आहे, आमचं नुकसान करून त्यांचा त्यात फायदा आहे. आणि परत नोटीस पाठवते की आमची घरं तयार आहेत पण ही लोक घ्यायला तयार नाही आहेत. कशी घेणार? आतलं कन्स्ट्रक्शन बघा, अजून अर्ध्या लोकांचं इन्स्पेक्शन झालेलं नाही आहे फ्लॅटचं आणि खोटे रिपोर्ट जातात VGTIचे आणि म्हाडा सांगते नाही सगळं काम तयार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हाडा खोटं बोलत आलेली आहेत. आमचे जे काही प्रत्यक्षात मीटिंग्स होतात त्याच्यामध्ये ते मान्य करतात आमच्या अटी, पेपरावरती पण मान्य करतात, पण नंतर जे फायनल ड्राफ्ट्स येतात त्याच्यामधनं मेन पॉईंट्स गायब होतात आणि शेवटी त्याचा आम्हाला त्याचे जबाबदार ठरवतात म्हाडा. आता ह्या वेळेला अशा परिस्थितीमध्ये काही जी इकडची लिगल टीम आहे त्यांनी ही सत्य परिस्थिती आमच्यासमोर ठेवलेली आहे. आम्हाला ती सत्य परिस्थिती कळल्यानंतर आम्ही खरंच घेऊ का? पोझिशन घेऊ? एक तर कन्स्ट्रक्शन त्यांचं खराब आहे, आमचं अजून त्यांनी ॲम्युनिटीज दिले नाही घराच्या आतली. कोर्टामध्ये सांगतात की ह्यांना ॲम्युनिटीज सगळ्यात दिलेल्या आहेत, घराच्या आतल्या ज्या इंटरनल ॲम्युनिटीज काहीच नाही आहे. तिकडचे दरवाजे जसे सांगितले ते अगदी खालच्या दर्जाचे आहेत. प्रत्येक म्हाडाचंच. हां, भाडं पण आमचं आधी 40 होतं ते म्हाडानी 40 से 25 केले. आज सांगा 25,000 रुपये 1 BHK तरी मिळतो का? आम्ही 10% रेंट एस्केलेशन पण मागितलं आहे, ते आधी मान्य केले, आता ते पण पॉईंट सोडून टाकले. तर ह्या परिस्थितीत लोकांनी कसं पोझिशन घ्यावं? आता ह्या पुढे बोलतो. आपण पाहतोय माझ्या मागे पण, राहुल जरा दाखव, माझ्या मागे पण गर्दी बघा की लोक काय आपल्या कामावर जास्त नाही ना तरी. हां, काल रविवार शनिवार जास्त गर्दी असेल तर सगळे कामावरून बरोबर जेवढं होईल तेवढं शक्य तेवढे कामावरून लोक येत आहेत आणि आपल्या साखळी उपोषणामध्ये सहभागी होत आहेत. ही परिस्थिती आहे. पण विचार करा तुम्ही, 17 दिवस झालं हे उपोषण चालू आहे पण कोणच दाद घेत नाही त्याची. हा खूप मोठा विषय आहे. बरं, हां 18 वर्ष 14 वर्षाचा वनवास पण श्रीराम घरी आले होते. 14 वर्षाचा वनवास घेऊन सुद्धा श्रीराम घरी आले होते आपल्या घरी. अजून पत्राचाळीचे लोक 18 वर्ष होत आली तरी अजून नाही त्यांच्या घरात. संपत नाहीये. मुद्दामून संपत नाही. आज तिने
आज तिने आमच्या गेटवरती सोसायटीच्या गेटवरती फलक आणून लावलं आहे की त्याच्यावर DAPAचा काही विषय नाही आहे आणि आम्ही DAPA घेतल्याशिवाय का घरात जायचं? आम्हाला काय आमचे हक्क नको असतात? आज मराठी माणूस रस्त्यावरती घरासाठी उतरतो, ही लाजरवाणी गोष्ट नाही आहे का? कोण पाय खेचतं मराठी माणसाचे? एवढे मराठी माणूसच पाय खेचतोय. त्यालाही समजत नाही पाय खेचताना जरा पण विचार करत नाही की आपले भाऊ आपल्या बहिणी त्या घरात राहतात करून पाय खेचण्यासाठी काय एवढा करतो तो. आम्हालाही कळतं, पण म्हाडा त्याच्याकडे लक्ष देते जास्त, आमच्याकडे लक्ष देत नाही आहे म्हाडा. अपेक्षा काय मग? आम्हाला DAPA केल्याशिवाय आम्ही घरात जाणार नाही. सर्वात पहिली गोष्ट DAPA आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेलच आहे. तो घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. तू 1000 जरी नोटिसी आणून म्हाडाने इथे लावल्या तरी आम्ही त्याच्यावर विचार करणार नाही. आम्ही आमच्या DAPAवरतीच विचार करणार, पहिली गोष्ट. दुसरं आहे ते आम्हाला आमचं सगळं भाडं जे काही कमी केलं आहे त्याचं आम्हाला पूर्ण एक्सप्लेनेशन पाहिजेलच आहे. हे आम्ही आहे, कारण आम्ही सर्वजण म्हणतात की पत्राचा आहे गाजलेली आहे, पण पत्राचा आहे गाजलेली नाही, ती भाकरीप्रमाणे भाजलेली आहे. असं आमचं रक्त पिऊन काढलेलं आहे त्या म्हाडाने. आज आमचे हे सगळे भाऊबंद तिथे जाऊन म्हाडाकडे सगळं मागतात आहे, DAPA सगळ्या मॅटर मागतात. आज देतो उद्या देतो असे सांगून त्याची पायपीट करतात. त्याला बरोबर समजेल मी काय बोलते ते. आपण पाहतोय आक्रोश हा जनतेमधून दिसतोय, ऑब्व्हियसली दिसणारच. जर का 18-18 वर्ष 16-16 वर्ष घरं मिळणार नसतील, 18-18 दिवस जर का असं रस्त्यावर राहावं लागणार असेल आणि ज्या जमिनीवर आपल्या जमिनीवर बाकी दुसरे कोणतरी राहायला येत आहेत ते खुशाल मस्त एकदम राहत आहेत आणि आपण अशा निकृष्ट दर्जाच्या घरामध्ये राहणार, तर थोडासा आपला राग तो रस्त्यावर येणारच. पण मला असं वाटतं या रागाची दखल आपल्यामधल्या प्रत्येक माणसाने घ्यावी आणि हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करावा, तेव्हा कुठे जाऊन ह्यांना न्याय मिळेल. हे शांत काय आहेत माहिती आहे का सगळे लोक? कारण ना हे लोक कुठपर्यंत पोचतील, हे लोक कोणापर्यंत जातील? जोपर्यंत लोकांमध्ये हा विषय नाही गाजणार ना तोपर्यंत कोणी इथे येणार नाही, तोपर्यंत कोणी काय करणार नाही. हे 18 दिवस का 18 वर्ष असेच बसतील जोपर्यंत लोकांमध्ये. आम्हाला 18 वर्ष आम्ही संयममध्ये राहिलो आहे, 18 वर्ष संयमात राहिलो, आता नाही राहू शकत आहे म्हणून आता रस्त्यावरती उतरलो आहे. कोणीतरी आमच्याकडे, पण म्हाडाने आम्हाला जास्त फसवलं आहे. हे सगळ्यांची मतं आहेत. दिवस आहे पण म्हाडा अजून 18 दिवस म्हाडा अजून इथं फिरकला नाही आहे आणि शासनापर्यंत काही ही गोष्ट गेली नसेल का? हां, पण ते ॲक्च्युली लोकांपर्यंत विषय गेला नाही हा, म्हणून अजून शासन तुमच्या दारे आलं नाही आहे. जोपर्यंत मला तुम्हाला हेच सांगायचं, हा नाही लोकांपर्यंत, शासनापर्यंत गेलाय, म्हाडापर्यंत गेलाय, सगळ्यांपर्यंत गेलाय, नेत्यांपर्यंत गेलाय, पण लोकांमध्ये ही चर्चा नाही ना. न्यूज चॅनलवाले मीडियावाले येत नाहीत ना, इतर सगळ्या गोष्टी होत नाहीत, बाकीच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, नको त्या गोष्टीवर आपण लक्ष देतोय. 2018ला म्हाडाने विकासकाला टर्मिनेट केलं. 2021ला म्हाडाच्या हातात हा पूर्णपणे 9 जुलै 2021 पासून म्हाडाच्या हातात प्रोजेक्ट आला. तेव्हापासून म्हाडा ही विकासक झाली. म्हाडा जशी विकासक झाली तेव्हाच आमचा DA केला पाहिजे होता. म्हाडाने मुद्दामून आजपर्यंत DA बनवला नाही. DA न बनवण्याचं कारण काय आहे की आधी आम्हाला 40,000 रुपये भाडं मिळत होती, ती सेटलमेंट आमची 25,000वर केली. 25,000 दिले तरी आम्ही ॲक्सेप्ट केलं, चला. आणि जे 2024ला आमचं पोझिशन देणार होतं आज 2026 आले तरी आमचं अजून पोझिशन झालेलं नाही आहे. त्याच्यामध्ये आमचं बांधकामाचा खर्च होता 142 करोड रुपये, तो आज 300 करोडवर गेला आहे. आणि बांधकामाची क्वालिटी बघितलं तर एकदम निकृष्ट दर्जाचं. 2दा आमचे प्लास्टर पडले, एकदा प्लास्टर सिविंगचा पडला, त्यावेळी व्हिजिट झाली. त्यावेळी व्हिजिट याने सांगितली की बाबा स्टेबिलिटी आहे, तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर कोर्टच्या ऑर्डरनुसार आमचं इन्स्पेक्शन चालू झाले, त्याच्यामध्ये 300 जणांचं इन्स्पेक्शन झालेलं आहे, 372 लोकांचं अजून इन्स्पेक्शन बाकी आहे. जेव्हा इन्स्पेक्शन चालू होतं F विंगचा 11वा माळ्यावरून पॅरापेट वॉलचा प्लास्टर पडला, जस्ट आमचा एक सदस्य वाचला तेव्हा. त्यावरही आम्ही FIR करायला गेलो म्हाडाच्या सदस्यांवर, आपल्या कॉन्ट्रॅक्टरवर, तिथेही म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरला वाचवलेलं आहे. म्हणजे म्हाडा ही नमी कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेऊन यामध्ये जवळजवळ 150 करोडचा घोपला केलेला आहे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी. आज तो वाचवण्यासाठी ही सगळं आम्हाला उपोषणाला बसते आहे. आज आमचं पोझिशन हे 2024 साला होतं, आज 26 आला तरी आम्हाला मिळत नाही आहे. आणि आमचे जे हक्क आहेत मेन तर DA आणि PAAA, त्याच्यामध्ये आमचं 10% वाढीव. आज तुम्ही मुंबईमध्ये कुठेही जा, कोणाच्याही घरात जा, तर रेंटवर राहतात तर 10% वाढीव भाडं मिळायला पाहिजे की नाही, नाही तर ओनर काढून टाकतो. तर त्या हिशोबाने आम्ही आमचा तोच हक्क मागतो आहे, वेगळा हक्क काहीच मागत नाही. हे आमचे हक्क आहेत, म्हाडा असे बोलतात आहे. आणि हा विषय यावेळी आमच्या स्थानिक आमदार विद्या ठाकूर, सुनील प्रभू साहेब आणि असलम शेख साहेब या तिघांनी विधानसभेत मांडलेला होता. त्याच्यातही शंभूराजे देसाईंनी असं सांगितलं की 10-12 जणांचा हा स्वतःचा इंटरेस्ट आहे लोकांचा
की हे लोकांना बसलं. आज तुम्ही बघितलं असेल की आज सोमवारचा दिवस आहे, तिथे अजूनही 100-1 जणं दिसतात आहे तुम्हाला. रोज इथे 250 ते 300 लोक येऊन बसतात आहे. तर हा आमचा काय 10,000 लोकांचा हे आहे का? कुठला इंटरेस्ट आहे याच्यामध्ये? लोक रस्त्यावर येण्यासाठी बसलेले नाहीत, आमच्या घरात जाण्यासाठी आम्ही बसलेलो आहे. तर लवकरात लवकर म्हाडा ही DA आणि PAAA करावे याच्यासाठी आम्ही शासनाचेही मार्ग अवलंबलेले आहेत. पण यावेळी आम्हाला ते उत्तर काय मिळतं आहे की अधिवेशन संपल्यानंतर 1 महिन्यानंतर बघू आम्ही, अशी उत्तरं सरकारकडनं चालढकल होते. हे फार अत्यंत वाईट दिवस आहेत आमच्यासाठी. तर सरकारने याच्यामध्ये लक्ष घालावं आणि 1-2 दिवसात जसं अधिवेशन संपलं आणि आमची मिटिंग घ्यावी आणि त्याच्यावर तोडगा काढावा, ही आमची मागणी आहे सध्या. याच्या सगळ्यामध्ये दोषी कोण आहे? म्हाडा. सगळ्यांचं मत असं आहे की म्हाडाच दोषी आहे. सरकार दोषी आहे का? सरकार लक्ष घालत नाही, पण सगळ्यात महत्त्वाचा दोषी म्हणजे तो म्हाडा आहे. खाली पण काही लोक बसलेत, त्यांच्याशी पण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे आपण. बघूयात त्यांच्या पण मनामध्ये काय भावना आहेत, काय गोष्टी आहेत. आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार. काय सांगाल तुम्ही, काय म्हाडाबद्दल जे अपेक्षा आहेत तुमच्या, काय मागण्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी जरा सांगा. ॲक्च्युली कसं झालेलं आहे की आम्ही वारंवार म्हाडाकडे आमच्या मागण्या नाही आहेत, ॲक्च्युली हे हक्क आहेत. बेसिकली आमचा DA आणि PAAA हा पहिल्यापासूनचं, म्हणजे आज आम्ही 9 जुलै 21ला GR निघाला आणि म्हाडा हे विकासक झालं. म्हाडाला विकासक झाल्याबरोबर आमच्याशी DA करायला पाहिजे होता, कारण पूर्वीचा विकासक हा म्हाडानेच काढला आहे, त्याला म्हाडानेच काढलं आहे, टर्मिनेट केलेलं आहे. त्यामुळे लगेच DA होणं हे खूप गरजेचं होतं. ते आम्ही वारंवार आज 6 वर्षापासून आम्ही फॉलोअप करतो आहे. आत्ता त्या लोकांनी त्याच्यावर बसायला चालू केलं. PAAA पण आमचा ॲक्च्युली त्याच वेळेला व्हायला पाहिजे होतं, पण हे आजपर्यंत म्हाडाने केलं नाही. आता म्हाडाने करार केला नाही, त्यामुळे आमचं भाडंही वाढलं नाही. म्हणजे 2018ला आम्हाला जे भाडं दिलं 25,000, त्यावेळेला सुद्धा अगोदरचा विकासक हा 40,000 भाडं देत होता. आणि आमच्या पूर्वीच्या कराराप्रमाणे जे विकासक देत होता ते म्हाडाला देणं बंधनकारक होतं. तरी पण आम्हाला 40,000वरनं 25,000 भाडं केलं. जे 25,000 केलं त्याच्यावरचं रेंट एस्केलेशन आम्हाला मिळालं नाही. त्याला पण कारण काय? कारण आमचा DAच झाला नाही. जर आमचा DA झाला असता तर त्याच्यामध्ये तो मुद्दा असला असता की रेंट एस्केलेशन करा. मग ह्याच्यात चुकी कोणाची आहे? पुन्हा म्हाडाची. अच्छा, ही गोष्ट आम्हाला नोव्हेंबर 2025मध्ये मुख्य अधिकारी CO जे आहेत मिलिंद बोरीकर ह्यांनी मान्यही केली. त्याच्यानंतर 3 महिने काढले आणि त्याच्यावर कोणतं पत्रही गेलं नाही. त्यांनी आम्हाला सांगितलेलं शासनाकडनं आम्ही याची मान्यता घेऊ म्हणून, तेही केलं नाही. आमच्या ॲम्युनिटीज विकासक ज्या देत होता त्या ॲम्युनिटीज ह्या लोकांनी बदलून टाकल्या, परस्पर बदलल्या. आम्हाला न विचारता, ना संस्थेला विचारलं ना सभासदांना विचारलं. ह्या ॲम्युनिटीज आम्ही त्यावेळेला विकासकाने ज्या दिलेल्या ॲम्युनिटीज आम्ही त्यांना कळवल्या 2023मध्ये. त्या 23मध्ये कळवूनसुद्धा त्यांनी त्या पत्राला केराची टोपली दाखवली. मग ह्याच्यामध्ये आमच्या सभासदांच्या चुका काय? मग ह्या आमच्या मागण्या आहेत की आमचे हक्क आहेत? तुम्हीच सांगा. ह्यावेळेला मे 25लाच पाऊस चालू झाला. जूनमध्ये आम्हाला दिसलं की आमच्या 40 ते 50% जे घरं आहेत त्यांना लिकेजेस आहेत. हे आम्ही कोर्टामध्ये ठेवलं. कोर्टामध्ये नंतर जॉईंट इन्स्पेक्शन झालं की ह्याच्यामध्ये म्हाडा असणार, कंत्राटदार असणार, सोसायटी असणार आणि सभासद असणार. आता स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट पण आला आहे, पण तो इंटिरियम आलेला आहे, तो पण फायनल आलेला नाही आहे. म्हणजे अंतिम न येता ह्याच्यामध्ये आम्हाला घरामध्ये घुसवण्याची कामं चालू आहेत. तर कशावर? फक्त अलॉटमेंट लेटरवर. आम्ही त्याच गोष्टी बोलतो आहे की डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आणि वैयक्तिक करार हा आमचा अधिकार आहे आणि तो अधिकार घरामध्ये जाण्याच्या पूर्वी ॲक्च्युली झाला पाहिजे होता. तो आमच्याबरोबर म्हाडाने हा वेळ काढूपणा केला आहे ना, त्याच्यामध्ये आमचं नुकसान झालेलं आहे. आणि आजही म्हाडा हे वेळ काढूपणा करत आहे. आमचे सारखं शासनाला ह्याच्यामध्ये म्हणणं आहे की शासनाने फक्त एक बाजू समजून न घ्यावी, दुसरी बाजू म्हणजे आमच्या सभासदांची, ह्या संस्थेची बाजूही शासनाने समजून घेतली पाहिजे. कारण आज जेव्हा आम्ही लक्षवेधी ठेवली, आज आमचे जे प्रश्न आहेत ते विद्या ठाकूर मॅडम असू द्या, सुनील प्रभू असू द्या किंवा असलम शेख असू द्या, ह्या तिन्ही आमदारांनी आमची बाजू ठेवली. पण त्या बाजूवर जेव्हा मंत्री महोदयांनी आपली बाजू ठेवली तर ती बाजू आम्हाला चुकीची वाटली. त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं आहे की त्या लोकांपर्यंत जी पण काय ब्रीफिंग गेलेली आहे ती पूर्णपणे ही पारदर्शक नाही. आमच्या ह्याच्यामध्ये 2008ला पण 1000 करोडचा फायदा होता, 1000 करोडचा. म्हणजे त्यावेळेच्या शासनाने पण 1000 करोड त्यावेळेला त्यांना
त्याचा फायदा झालेला आहे. आजच्या तारखेला आमच्या प्लॉटवर 2.5वरनं 4चा FSI केला. स्वतः DK देशमुख ह्या कमिटीने सांगितलेलं आहे की ह्या प्रकल्पामध्ये 5,000 करोडचा नफा आहे. मग एवढा जर नफा आहे तर मग आमचं भाडं कमी का केलं? आम्हाला निकृष्ट दर्जाचं बांधकाम का दिलं? आमच्याबरोबर DA आणि PAAA का केला जात नाही? आम्हाला अलॉटमेंट लेटरवर का टाकलं जातं आहे? म्हणजे DA करताना आम्हाला आमचे हक्क मिळू नये हा त्याचा अर्थ होतो आहे की आम्हाला आमचे सगळे हक्क त्यांना द्यायचे नाहीत, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आपण पाहतोय जसं ते सांगतायत की हे आमचे काय बोलतात त्याला मागण्या नाही आहेत तर हक्क आहे. म्हणजे खरंच आज त्यांच्याच जमिनीवर ह्या सगळ्या गोष्टी बांधल्यात आणि त्यांनाच त्या जमिनीवर म्हाडातर्फे जे घरं मिळालेत ते निकृष्ट दर्जाची घरं आहेत. आज जर का महाराष्ट्रामध्ये आपण विषय पाहिलं किंवा विधानसभेत विषय पाहिलं तर नको नको ते विषय असतात. मला असं वाटतं हे असे जेव्हा विषय तुमच्यासमोर येतील, असा पत्राचाळीचा विषय असेल, असे विषय जेव्हा समोर येतात त्याच्यावर आपण खरंच लक्ष देऊन बोललं पाहिजे. बाकी अजून कोण काय बोलू शकतं? काय सांगाल? आता तरुण पण आपल्यासोबत आहेत, त्यांच्या पण भावना जाणून घेऊयात. घर तुटल्यापासून भाडं पण तुम्हाला काय कमी मिळालं किंवा इतर सगळ्या गोष्टी असेल, कसा सामना तुम्हाला करावा लागतो? आता बघायला गेलो 2008पासून तुटले. मी तेव्हा बघायला गेली 1 वर्षाची होते, याचं माझ्या मम्मीने मला बोललं आहे. आता माझे आजी आजोबा माझे पप्पा पण गेले, आमचे पिढी जाते. आता असं वाटतं की ही गेल्यावर घर भेटणार आहे का असं वाटते. म्हणजे आता स्वतःचं घर असावं माझी इच्छा आहे. स्वतःच्या घरात राहावं. सगळ्यांना बघते, मित्रमैत्रिणी बोलता अरे तुझं घर कुठे, तू भाड्याच्या घरात. मला आमचं घर तयार आहे, पण आमची जी बेसिक मागणं आहे DA PAAA हे झाल्याशिवाय आम्ही कसं जायचं घरात? अलॉटमेंट लेटरवर थोडी आम्ही घरात राहणार आहे. आम्हाला आमचे डॉक्युमेंट्स पाहिजेच. ते हक्क नसले आम्ही कसे घरात जाणार आहे? आणि जसं की इथे बोलले गेले प्लॅस्टर पडला, पहिला C विंगचा प्लॅस्टर पडला, विजिटे आणि ओके दिला होता रिपोर्ट. त्यानंतर परत एकदा पडला, एक तरुण वाचला. ते आणि अशा घरात कसं जाणार? आम्ही पण इन्स्पेक्शनला गेलो, कुठून लिकेज आहे, दार तुटलेलं आहे, अशा घरात जाणार आम्ही? प्लास्टर पडतोय घरामध्ये, आम्ही स्वतःचा फ्लॅट बघून आलो, अशा घरात आम्ही जाणार? उद्या कोणाला दुखापत झाली कोण जबाबदार आहे? आणि म्हाडानी खरं चुकीचं केलं आहे. 40वरून 25,000 भाडं करतात. आज 25,000मध्ये एक फ्लॅट घेऊन दाखवा, इथे 1 महिना राहून दाखवा, आम्ही येऊन राहू इकडे. कशी हालत आहे इकडे? आज माझं 1 वर्ष शिक्षण थांबलं आहे, भाडं नाही आहे आम्हाला. घरकाम करून मला शिकवते. आज मला गिल्टी फील होते की आज हिला काम करायला लागते, आमचं भाडं बंद येते. मला एवढीच रिक्वेस्ट आहे, आमची मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, त्याशिवाय आम्ही उपोषण थांबवणार नाही आहे. आम्ही रस्त्यावर लढणार आहे, 672साठी लढणार आहे. ताईच्या आई आहेत त्या आपण पाहूयात. आता त्यांनी साईडला घरकाम करून जीवन जगावं लागतं आहे. स्वतःचं घर असताना देखील या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो एका मराठी माणसाला. या माऊलीकडून आपण जाणून घेऊयात. काय सांगाल तुम्ही? काय कोणी तुम्हाला असं जेव्हा विचारतं काय स्वतःचं घर आहे का, तेव्हा काय भावना असतात? विचारतात आम्हाला. मी जिथे कामावर जाते तिथे पण मला विचारतात. मी म्हटलं आमचं होतच नाही आहे. 2008पासून माझी मुलगी 1-1.5 वर्षाची होती तेव्हापासून तुटलेली आहे. डायरेक्ट बुलडोजर घेऊन तुटलेली आहे. PA होतच नाही आहे आमचं. आणि म्हाडा तर काही करतच नाही आहे. 40,000 भाडं होतं ते 25,000 भाडामध्ये हे केलेलं आहे. कामावर मी रोज जाते, आता पण मी कामावर जाईल तेव्हा पण विचारतात होते की नाही तुमचं, काय होते? म्हाडा तर देत पण नाही आहे. रोज तुमच्या मीटिंग. आज 18वा दिवस आहे, 18 वर्ष झाले. रामाने 14 वर्ष वनवास केला, 18 वर्ष 672 लोक वनवास करतात. मला तुम्ही सगळे सांगा, अगर तुमचे डॉक्युमेंट्स नसेल, इव्हन कोणाच्या इथे तुटलं असेल एरिया, तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल, असं घरात तुम्ही जाणार आहे का? मला याचं उत्तर तुम्ही द्या. विदाऊट डॉक्युमेंट्स कोणी कुठल्याही घरात जाणार नाही. डॉक्युमेंट शिवाय जायचं नाही, डॉक्युमेंट सोबत जायचं. आणि आम्ही सगळे तेव्हाच जाणार. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. पूर्ण 672 लोकांनी एकत्र झाला पाहिजे. ॲग्री आहे की नाही सगळे? ॲग्री आहे. जागरूक पत्राचा आईचा विजय असो. जागरूक पत्राचा आईचा विजय असो. या भावना आपण मित्रांनो जाणून घेतोय. आपल्या हक्काचं घर जेव्हा तुटतं आणि कोणीतरी मग आपल्याला आश्वासनं देतं. 18 वर्ष आपण भाड्याने राहतो, त्याचं पण घराच्या भाड्याचं बोलतात ना पैसे, ते काय मिळाले तर मिळाले, कधी काय मिळत पण नाही. त्याच्यासाठी एक वेगळा तो लढा असतो. आणि घर मिळाल्याच्या नंतर पण ही अशीच जर का अवस्था असेल. समोर मी बघतो, मी गोरेगावमध्ये मी स्वतः राहतो, इथं आपण बघतोय चांगले बिल्डरने जे घरं बनवलं प्रायव्हेट, तिथं मस्त लोक राहतात. 4-4 BHK 3-3 BHK मध्ये राहतात. पण समोर हे म्हाडाचं त्यांची घरं काय अवस्था करून ठेवलेलं आहे. मला असं वाटतं खरंच आपण या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या स्वतः आपण त्यांच्या जागे राहून हा विचार केला पाहिजे. मी डॉक्टर विशाखा. आज आपला देश हा खरं तर लोकशाहीचा देश आहे,
पण आज आम्ही आमच्या वयाच्या तिशीमध्ये खरंच बघतोय की इथे राजेशाही थाटात जी म्हाडा आमच्यावरती कंट्रोल करू पाहते किंवा त्यांनी हा जो अन्याय केलेला आहे, आज 18वा दिवस आहे उपोषणाचा, 18 वर्ष ज्यांनी यातना भोगल्या आहेत ते 18 दिवसांमध्ये आम्ही अत्यंत कडकडीने मांडण्याचा प्रयत्न करतोय, पण आजही म्हाडाच्या मनाला पाझर फुटलेला नाही आहेत. जे त्याच्यामध्ये भ्रष्ट राजकारणी आहेत, जे याच्यामध्ये भ्रष्ट म्हाडा आहे, म्हाडाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना झोपा तरी कशा लागतात आम्ही हा विचार करतो. एक एज्युकेटेड पर्सनॅलिटी जी असते ती म्हाडाने अक्षरशः त्याच्यावरती कलंक लावलेला आहे. आमचे जे बेसिक हक्क आहेत किंवा ज्या बेसिक मागण्या आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय तरी आम्ही 672 लोक आतमध्ये जाणार नाही. आज आम्हाला ते लोक धमक्या देऊ पाहतात की तुमचं भाडं बंद करू, तुमच्या अगेन्स्ट ही तक्रार करू, ती तक्रार करू. ज्या लोकांचे 18 वर्षात तुम्ही हाल केले ते लोक या 18 पुढच्या महिन्यांसाठी का घाबरतील. आमचे बेसिक आम्हाला लँड ओनरशिप म्हणजे DA हा करार आणि PAAA म्हणजे जो ट्राय पार्टी करार असतो, जो विकासक आम्ही स्वतः आणि सोसायटी याच्यामध्ये होतो, तो आम्हाला करून द्यावा आणि आम्ही आजही घरांचा ताबा घेण्यासाठी रेडी आहोत. लोकांच्या मनामध्ये ते लोक गैरसमज पसरवत आहेत आणि जे तिकडे जे वरती राजकारणी आहेत ते जे अधिवेशनामध्ये स्वतःची मतं मांडतात त्यांना चुकीचं ब्रीफिंग केलं जातं आहे की या लोकांना 25,000 रुपये कमवायचे आहेत महिन्याला म्हणून आम्ही लोक घरांचा ताबा घेत नाहीत. जिथे आमचा अधिकार 40,000चा होता तिथे काही विघ्नसंतोषी लोकांमुळे हे 25,000 झालेले आहेत. त्यासाठी आम्ही आमची घरं घेणार नाही का, हा माझा प्रश्न म्हाडाला आहे. हा माझा प्रश्न त्या भ्रष्ट राजकारण नाही. एकदा या इथे बघा, लोकांची परिस्थिती बघा आणि मग अधिवेशनामध्ये तुमची चुकीची मतं मांडा. त्याच्याशिवाय लोकांनी कारण कसं असतं, डोळे आणि कान याच्यामध्ये 4 बोटांचं अंतर असतं. इकडे येऊन बघावं, सत्य परिस्थिती बघावी आणि मग अधिवेशनामध्ये भाषणं द्यावीत. हा आमचा सर्वस्वी माझा स्वतःचा या 672 लोकांचं हेच मत आहे. जोपर्यंत DA आणि PAAA होणार नाही, बाकीच्या मागण्या आमच्या पूर्ण होणार नाहीत. जे आमचं नुकसान झालेलं आहे, जे म्हाडाने अतिशय निकृष्ट दर्जाचं आम्हाला बांधकाम बांधून दिलेलं आहे, अक्षरशः झोपडपट्ट्यांना जसे SRA दरवाजे आणि लाद्या लावून देतात तशी आमच्या घरांची परिस्थिती आहे. ते आम्हाला नीट करून द्या किंवा त्याचा मोबदला द्या, त्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही. धन्यवाद. एक स्वतः ते डॉक्टर आहेत पेशाने आणि ते या गोष्टीला सामना करावा लागतो त्यांना. पण दुःख कुठेतरी आहे, आपलं स्वतःचं घर असताना देखील या परिस्थितीमध्ये मराठी माणसाला या मुंबईमध्ये जगावं लागतं आहे. खरंच मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, मी स्वतः गोरेगावमध्ये राहतो. आज गोरेगावमध्ये पहिल्यांदा मी प्रत्येक राजकीय पक्षाचे लोक एकत्र बघितलेत या एका गोष्टीमुळे. आता मला त्या बाकीच्या सगळ्या राजकीय लोकांचं मला कौतुक खरं यासाठी करावंसं वाटतं की कुठल्या तरी एका मुद्द्यावर हे सगळे एकत्र आलेत आणि लवकरात लवकर सरकारने तोडगा काढून म्हाडावर प्रेशर टाकून या सगळ्या गोष्टी यांच्या ज्या आहेत त्या करून द्यावा हीच विनंती आहे. पण हा विषय जो आहे हा मी काय सोडणार नाही. हा विषय मी रोज धरून धरणार आहे आणि रोज मी तुमच्यासमोर या लोकांच्या ज्या समस्या आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या सपोर्टची गरज, तुमच्या साथीची गरज आहे. एक मराठी म्हणून नक्की पाठिंबा द्या. तुर्तास सांगतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर का भेट द्यायची असेल तर नक्की तुम्ही इथे गोरेगाव वेस्टला यांचे जे साखळी उपोषण चालू आहे या उपोषणाला भेट द्या. इथे येऊन व्हिडिओ काढा आणि जास्तीत जास्त ते लोकांपर्यंत पोहोचवा. तुर्तास सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.